गोपाल उत्कर्ष मंडळ देऊळ चाटवलवाडी सविनय सादर करत आहोत सामाजिक कौटुंबिक जिव्हाळ्याची एक हृदयस्पर्शी 3 अंक नाट्य कलाकृती वेगळं व्हायचंय मला, वेगळं व्हायचंय मला, अंक 3रा आणि शेवटचा। अहो ते शब्द देत होते तोपर्यंत होती, आता
आता तुमचे वडील शब्द देत असते. तुम्ही निघा इथून. आणि याद राखा, मी निहित असताना पुन्हा या घरात त्रास द्यायला आलात तर. अरे रे 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 घेणेकरांचा त्रास होत असेल तर देणेकरी होऊ नये. समजले काय? अहो एवढीच कटकट होत असेल माणसांची तर माथेरांना बंगला बांधाय पण त्या आमचे बिल भागवा. समजले काय? तुम्ही निघा इथून. फिर्याद करा आमच्या विरुद्ध आणि पुन्हा ह्या घरात त्रास द्यायला येऊ नका. चांगल्या माणसाच्या घरात येऊन त्यांची अब्रू घेता तुम्ही. अहो बाजारात मिळाली नाही म्हणून तुमच्या घरी आलो. समजले काय? अहो सभ्य माणसांना बाजारात अब्रू असते की बाहेरच्या माणसाला घाबरून घरात बसत नाही. समजले काय? अहो यालाच आम्ही पद म्हणतो. पद क्रेडिट क्रेडिट. आय से गेट आउट. फिर्याद करा म्हणून सांगितलं ना. अहो फिर्याद. ओ वा 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 हे अगदी रितसर झाले. अगदी कायदेशीर. समजले काय? तुम्ही निघा इथून आणि पुन्हा इथे येऊ नका. अहो जातो जातो. इथे काय आम्ही राहायला नाही आलोय. निघा. पुन्हा या घरात पाऊल ठेवू नका. अहो उधारी द्यायची लायकी नाही. उधारी करताय कशाला? तुम्ही निघा इथून. आय से गेट आउट. जातो जातो. उधारी द्या बेरी. हा जातो. आमचे मला उधारी करायला तरी मागे इथे एक पैसा नाही खिशात. कोण आलं होतं? कोण आलं होतं? तू का आलीस इथं पुन्हा? अहो असे चिडल्यासारखे काय करताय? तुला काय हवंय ते सांग. का आलीस तू इथं पुन्हा? मला ना सकाळपासून बरंच वाटत नाहीये आणि तुमच्याकडे दिलासा मागायला नाही यायचं. मग कुठं जाऊ मी? माझी हाऊस मौज नाही, डोळा नाही, काही मागत नाही मी. पण घरात तरी नको का भागवायला कोणी? अशा परिस्थितीत आम्हा बायकांना फक्त आधाराला असतो आणि तुम्ही असं वागायला लागलं. माझ्या वागणुकीवर चर्चा नको. जो उठतो तो मलाच उपदेश करतोय. हा उपदेश नाही करत आहे मी. मुलगाच्या डॉक्टरांकडे जायची वेळ आणि तो व्यवस्था नको का करून ठेवायला? काही चमत्कारिक प्रसंग घडलास तर मामांची सुद्धा नाहीये तिथं. त्यांचं नाव घेऊ नकोस इथं. मग कुठं जाऊ मी? तू नको जाऊस. तू नको जाऊ. मी जातो कुठे तर तोंड काळा करून. इथे एक अक्षर सुचत नाहीये. निघून झालं नाही. पैसे कोण देणार? कुठून आणू पैसे? देणेकरांची देणी द्यायची, डॉक्टरांची बिलं द्यायचे. रडा रडा. सारखी रड, सारखी कचकच. माझ्या मनाचा विचार केलाय कुणी? नाही. सारखी रड. सो म्हणून नाही कचकच. दिसतंय ना कामाला चाललो काय? अपशकुन नको तुमच्या रडण्याचा. चेहरा जरा हसरा ठेवा. नाही नाही सुखच नाही. कधी सुधारणार नाही. सारखी कचकच, सारखी रड. झोप म्हणून नाही. माहेराची वाट नाही आडवळणाची, नाही कलहाच ऊन, छाया मायेच्या वेलीची. दोन भाऊ भावजय माझे
माहेरची आठवण आली का? अगं पण तू तर म्हणत असतेस इथे आल्यापासून तुला माहेरची आठवण सुद्धा येत नाही. हे जोपर्यंत सासरे असं वाटत नव्हतं ना तोपर्यंत नव्हते. तुमचं कसं चाललंय? अगं सुरेशची वाट पाहते. रिझल्ट आहे ना आज आमचा? हो, मग तुम्ही नाही गेलात? जाऊ कशी दार उघडे करतो. घरात कोणी नाही. काका सुद्धा गेलेत रिझल्ट बघायला. वहिनी, दादा आहे का गं घरात? नाही, आताच गेलेत बाहेर. कुठं? काय सांगू वंश, घरी असले की नुसते संतापलेले असतात. विचारून कधी जात नाही, सांगून कधी येत नाही. म्हणजे एकटीच आहेस? एकटी सुद्धा नाहीये मी घरी. या घरात कोणी माणसं राहतात असं वाटतं का कोणाला? आज तुम्ही पण 4 दिवसांनी आवाज देता. त्या चाळीत पिराणं असतात ना, एकाची दुसऱ्याशी ओळख नसते. असं वाटत माझं या घरात. अगं मग काय करू वहिनी? तुझ्या या घरात आल्या आणि अचानक दादा आला म्हणजे हवं तसं तोंड वाजवेल त्याचं. परवा तर नको नको तसं म्हणत होता अण्णांना. सध्या नाही ते रोज ऐकते. जाऊ दे, पण अण्णा काकांना सांगून गेले तुला आता कसलाही त्रास होता का म्हणे. आणि तो माझा त्रास दुसऱ्यांना होतोय त्याचं काय? किती तारीख दिली डॉक्टरांना? 10. अगं जवळच आली की. पहिल्या बाळपणाला माहेरी जातात ना? तू नाही गेलीस? आलं होतं पत्र बापूंचं, इकडे ये म्हणून, पण नाही गेलं. का? काय सांगतो ते म्हणाले होते पाठवतो म्हणून, पण ऐनवेळी नाहीच पाठवलं. स्वभावच विचित्र आहे त्याचा. स्वभावापेक्षा परिस्थिती. अहो, बाहेर जायचं म्हटलं तर 2 धड साड्या सुद्धा नाहीयेत नेसायला. आणि घरी जायचं म्हटलं तर देणं करणं आलं, भाडे खर्च आलं. आणि तिथं बँकेच्या पुस्तकावरती ब्रह्मांड उभे शून्याच्या आकारात. कुठल्या दवाखान्यात नाव घेतलंस? घालणार होते समोरच्याच, पण त्यांनी मामांजींचा हवाला मागितला. म्हणून दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करायला गेले असते. अण्णांकडनं का नाही मागितले पैसे? धाकट्या मामांजींच्या सांगण्यावर. वडिलांकडून पैसे घेण्यापेक्षा कर्ज काढलं सावकाराकडनं, असं काहीतरी बोलतात सांगत असतात. ह्या महिन्याचं धान्य सुद्धा आलं नाहीये. गेल्या महिन्याचं बिल पोचलं नाही झालं म्हणून. इतका सुद्धा विश्वास नाही सहस्त्रबुद्ध्यांचा या घरावर. वंश, त्यांचा घरावर विश्वास आहे. मामांजी यांच्या पाठीशी नाही तसं समजल्यावर ना त्यांनी सुद्धा हात काढला. जाऊ दे, जन्मभर आता असंच चालायचं. नको काळजी. जशी ईश्वराची इच्छा. वंश, तुम्ही माझं एक काम करता? चांगल्या कामाला मी कधी नाही म्हटले का? बोल, काय करू? तुला शिवणारीत मला काही मदत करू का? ते या घरात नको ग बाई. माझं दुसरंच काम आहे. कोणी नाही आहे ना तिथे? कोणी नाही बोल. कोणी ऐकत नाहीये ना घरात? अजून कोणी आलंच नाही. वंश, मला थोडस लोणचं देता आणून गुपचूप. गुपचूप कशाला? अगं तुझंच तर आहे. तूच बनवलंस ना या वर्षासाठी आणि त्याच दिवशी वेगळं झालं.
करून घालू का? आई म्हणाली असती, किती वाईट माझी पोर. नको ग मामी, एवढे कष्ट करत जाऊन. बाबा म्हणाले असते, डॉक्टरकडे चल, टॉनिक घे. छोटा बाळकृष्ण घरी येणार म्हणून दादाने किती थट्टा केली असती माझी. महिन्यानी डोळा जेवण केली असती. आपल्या बाळाची मुद्दाम जपून ठेवलेली अंगणी टोपडी मला दिली असती. आणि इथं मी चिवते दुःख्याने कटकट होते ह्यांना. पहिलट घेऊन खूप त्रास होतो असं म्हणतात. मला ना खूप भीती वाटते माझं. सारखी भीती वाटते, सारखी भीती वाटते. आई मला नाही का ग तुझ्याकडे यायचं आई. एकदा वाया गेलेले कपडे उपयोगात आणण्यासाठी सुताच्या धाग्याने तुकड्याला तुकडे सोडून दुपट शिवता येतं. तसं एकदा वाया गेलेली माणसं उपयोगात आणण्यासाठी जिव्हाळ्याच्या धाग्याने घराला घर सोडून एकत्र कुटुंब नाही का करता यायचं माणसं. तुम्ही मला लोणचं आणून देताय ना. काका जिंदाबाद, कर्नल काका जिंदाबाद, वेगळा घर जिंदाबाद. ओरडतोस कशाला? तोंड बंद कर, पेढे खाऊन. रिझल्ट लागला? येस, निकाल लागला. पास? फर्स्ट क्लास. वहिनी, रिझल्ट लागला का? तोंड बंद कर, पेढे खाऊन. वहिनी, त्या दादाला म्हणावं बरं झालं वेगळा झाला. आमच्या पदरात फळ पडलं. अरे असं नको बोलू, वहिनीला वाईट वाटेल. ज्यांना वाईट वाटत असेल त्यांनी गप्पा बसावं त्या काकाच्या भीतीनं. आम्हाला आनंद झाला, आम्ही बोलणार. घरं वेगळी झाली, आमचा फायदा झाला. त्या काकांची कवळी खरी ठरली. सुदेश, खरे दात आहेत कुठे त्यांना? खायचे वेगळे, दाखवायचे वेगळे. दात कोणते आहेत त्यांचे? मोठी बत्तीशी खरी ठरली. आणि हो वहिनी, ते काका आले ना म्हणजे त्यांना 2 पेढे, 2 हा म्हणावं पेढे. का ग वहिनी बोलत का नाही? मी सकाळपासून अशीच करते, सारखी रडत असते. रडते वहिनी का? तुझ्याकडे डॉक्टरांचं बिल द्यायला सुद्धा पैसे नाहीयेत. मग त्यात काय झालं? मी देतो पैसे, वहिनी आमचीच आहे. तू देशील? मग ते काका यायच्या आत दे, नाहीतर ते तुला देऊ देणार नाही. अगे जाग, मी नाही त्या काकाला घाबरत आता. त्याला भीमाची गरज आहे. आपल्याला ज्या जगाची माहिती नाही त्यात तोंड घालावं कशाला? आता इथं अण्णा नाही, या घराचा मालक मी आहे. मी मुद्दाम देतो, बघतो काय करतात ते. तुझ्याकडे आहे? हो मग प्रश्न आहे का? अण्णांनी नाही का दिले 5,000 सूट शिवण्यासाठी आणि ते वहिनीसाठी खर्च केले, तर त्यांच्या डोळ्यात आनंदाचं पाणी नाही का यायचं? होपलेस माणूस, या घरची तू, त्या घरचा तवा. आता गप्प बसणार नाही मी. आता गप्प बसायचं त्यांनी. तुला माहितीये वहिनी आपल्याशी सरळ का बोलत नाही? आत्ता माझ्या लक्षात आलंय. चुकून ती आपल्याशी बोलायला लागली आणि ते काका आले तर पेटवून दिली ना सगळं जंगल. वहिनीला म्हणतील किंमत नाही ग तुला तुझ्या नवऱ्याची, सासऱ्याची पूस आहे म्हणून नवऱ्याची बेअब्रू करतेस होय. ही बिचारी काहीच बोलायची नाही. आणि हे काका जाऊन सांगतील दादाला, तुझी बायको सासऱ्याची मदत मागते, घेऊ नकोस मदत. वेगळा झालास ना. आणि इकडे अण्णांना आग लावतील, पोराला मदत करत नाही, बाप कशाला दास? हात दे पोराला. बस याने हात द्यावा, त्याने पाय काढावा. दोघं दोन्ही बाजूला कोण म्हणले म्हणजे वहिनी बसेल मध्ये रडत. त्यांच्या रडण्यात ह्या काकांना काय दुःख. पण मी आता ठरवलंय, काही ऐकायचं नाही त्या काकाचं. घर आमचं आहे, ते कसं ठेवायचं ते आम्हाला कळतं. नो डिक्टेटरशिप इज वॉन्टेड, नाव कम्प्लीट डेमोक्रेसी. आमच्या घराच्या समृद्धीसाठी यांच्या योजनांची आम्हाला गरज नाही. छान बोललास, पण जरा चुकलास. आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते बेटा, पण त्याची जाणीव ही केव्हा तरी व्हावीच लागते. तुझं सगळं बोलणं ऐकलंय मी. सॉरी, ते मला माहित नव्हता म्हणून मी बोललो. का समोर बोलायला भीतोस? आता नाही मी, आता मी सर्व ऐकलंय.
ते नाही उपयोगी. वडिलांचा उपमर्द त्यांच्या तोंडावर करण्यात खरी मर्दाई आहे. सॉरी, मर्दाई नाही. तुमचा आमचा शब्दकोश वेगळा आहे. आम्ही त्याला निर्लज्जपणा म्हणतो. तो माझ्या जवळ नाही. म्हणजे तुम्हाला लाज आहे तर? ऑफकोर्स. पण हो, यापुढे तुमचा कुठलाही प्लॅन पार पडू देणार नाही. हाच माझा मास्टर प्लॅन. पण चिरंजीव, आपल्या रिझल्टचं काय झालं? ड्रॉप घेतला यंदा, पुढच्या वर्षी क्लास मिळवण्यासाठी. अरे मग मगाशी पेढे वाटलेस ते पास झालं सांगितलं, फर्स्ट क्लास आले तर ते कोण? तू फर्स्ट क्लास तू आली आहेस. मी? हो. आणि तू नापास? अरे दादा, आली मोठी शहाणी म्हणे नापास. आता टिमक्या वाजव. भाऊ आमचा गाडव आहे, दगड आहे. तू मला सांग, पास होऊन तरी तू काय दिवे लावणार आहेस ग? लावून लावून कोणाच तरी लग्नच लावून लावून. जास्त नाक मोडू नकोस. जास्त फुगलीस ना तर लग्नाला अडचण होईल तिच्या. लोणचं आहे ना वहिनीला आणून दे, नाहीतर तुझ्या सुखात तिचं दुःख विसरशील. कसलं लोणचं? आंब्याचं. कुणाला? वहिनीला. यायचं नाही. अक्का, आपण मुलं कुणाच्या आहोत? अण्णांची. हे कोण आहेत? काका. इतके दिवशी तर होते का? नाही. मग यांचं ऐकायचं काही गरज नाही. त्या माझी बाय पास झाली का तुझा? आपल्या उत्साहाला एवढं उदाहरण आलंय ते आपण नापास झालं म्हणजे की काय? तो पिंडच आहे माझा. दुःखात सुख. म्हणजे तुम्हाला सुख दुःख काहीच नाही? नाही ना. पैसे कमवायला कष्ट थोडेच करावे लागतात. पैसे वाया गेलेत त्यांचे, जाईनात. पश्चाताप त्यांनी करायचा. जन्म दिलाय ना आम्हाला. तुम्हीच म्हणत नव्हतात का दिवे लावणार म्हणून? बघा, लावले की नाही दिवे? वडिलांचं नाव गाजवणार. गाजवलं की नाही? वडील गेले दिल्लीला राष्ट्रपतींकडून कौतुक करून घ्यायला. मोठा मुलगा दरिद्र असून स्वातंत्र्याचा हक्क सिद्ध करतोय. दुसरा मुलगा अक्कल नसून गुण दळतोय, म्हणजे मी. वहिनीच्या बाळंपणाला पैसे नाहीत म्हणून बिचारी घरीच तरपडते. आणि मुलीच्या आयुष्यात पुढे काय हे ठरलेलंच नाही. वा वा वा, काय आदर्श चित्र आहे सुखी संसाराचं. खरंय की नाही काका? तुमच्या वडिलांचा जागी मी असतो ना, आम्ही जन्मच घेतला नसता. हो, तुमची अशी कडपड पुन्हा मला गोळ्यात घातल्या असत्या. म्हणूनच त्यांच्या जागी आज ते आहे. त्या जिथे असते तर मला पोटाची धरून ढसा रडले असते. का ते तुम्हाला नाही कळायचं हो? कारण तुम्ही आयुष्यभर एकटेच आहात. बापाला मुलाबद्दलचा काय जिव्हाळा असतो ना, याची तुम्हाला जाणीवच नाही. तुम्हाला काय बाहेरचं जग तेच करणार, त्याचे प्रतिनिधी तुम्ही करा थट्टा. सहानुभूतीने विचार करायचा तुम्हाला काय गरज? तरी तुमचं बरोबर होतं. आम्ही पास व्हायला होतो. पण आईने अभ्यासाच्या मोसमात दादा वेगळा झाला आणि आमच्या अण्णांना नको नको ते बोलत होता. दुसरीकडे ते आम्ही ऐकत होतो. दुसरीकडे संस्कृतवर विचारवाट चालू होता. स्वतंत्र झाल्यामुळे आलेल्या दारिद्र्याने नवरा बायकोचा छळ करतोय हे दृश्य शेजारच्या खोलीत बघत होतो. आणि त्याच वेळेला तुमच्यासारखा पाहुणा सुद्धा आम्ही पुढे काय दिवे लावणार असं सांगून आमच्या आयुष्याचा आधार आमच्या पुढे स्पष्ट करत होता. अहो का काका का? तुमच्या मोठ्यांच्या वाहनात आम्हा छोट्यांची मनं का चुरगळून टाकता? कसले आदर्श मांडता आमच्या डोळ्यासमोर? अरे मी असे उराट टाकू, असे मूर्ख, असे उद्धट. अरे पण लहान आहे कसं कोणाच्या लक्षात येत नाही. ते आमच्या अण्णांचे आलं असतं म्हणून म्हटलं. त्या तिथे असते मला पोटाशी धरून गदागदा रडले असते. तरी तुम्ही हसतात. हो, मी हसणारच. कारण विरोध करून वस्तुस्थिती दाखवायची माझी कॅरेक्टर आहे. अरे पण ज्याला पटायला हवं त्याला पटत नाहीये. नाही तर तुमच्या कोळ्या मनाचा कोडमारा करायला मी का राक्षस आहे का? हुशार आहेस बेटा, हुशार आहेस. बोलतं नको, नाही आहे हुशार. ही तुमची पॉलिसी आहे. तुम्हाला ठाऊक आहे कोणत्या जमिनीत हरभऱ्याचं झाड चांगलं रुजतं ते? तुमचं काही ऐकायचं नाही मला. ऐकावं लागेल. कारण तुझा बाप दिल्लीत गेलाय आणि या संपूर्ण घराची जबाबदारी त्याने मला दिली आहे. लिहून दिले तुम्हाला तसं? लिहून म्हणजे कायदेशीर. तुला कायदा कधी काढायला लागला? आमचे दादा आहेत ना, आमचे मास्तर, ते नाही का हे घर लिहून दिले त्या विकण्याला. तुला कधी कळालं हे? भेटला होता मगाशी विकणे. त्यात काय जप्ती सुद्धा आणणार आहे घरावर. त्यात काय? अरे जप्ती म्हणजे काय काय ओढ आहे का तुमच्या दादासाठी आणणार आहे? एवढा मी अडाणी नाही, तेवढं मला कळतं. जप्ती आणणार आहे म्हणजे जप्ती आणणार आहे. घरातली भांडी कुंडी बाहेर फेकणार आहे बस. काय तू काय करणार आहेस? सुरेश, दादा आलाय करे पलीकडे? नाही. तू कुठे चाललेस? उत्तर
वर देऊ नकोस. लोणचं नेऊन दे वहिनीला. आम्ही आमच्या घरात वाटेल ते करू. गाड्या करतात आम्ही हॉटेलला जातो म्हणून. तुम्हाला काय करायचंय हो? अरे मग येऊ दे जप्ती घरावर. येऊ दे ना. दादा तुम्ही काय करणार आहात? सल्लेच देणार नुसते. आमच्याला हे कर, तमक्याला ते कर, स्वतःची करमणूक कर, बस. दुसरं काय केलं तुम्ही या घरात, या घरासाठी सांगा ना. आम्ही काय केलंय आणि आम्ही या घरासाठी काय केलंय हे तुझ्या बापाला विचार. या मातीसाठी आम्ही खेळलो, वाढलो. या मातीच्या रक्षणासाठी आम्ही काय हाल सोसले ते या मातीलाच माहीत. अरे घर एक असावं, त्याचे तुकडे होऊ नये. दरवाजा एक असावा सगळ्यांसाठी. दोन चुली मांडल्या जाऊ नयेत यासारखा दुसरा स्वार्थ आमच्या डोक्यात. पण तू नाही पडणार आहे कारण तू अजून लहान आहेस. हो लहानच राहू द्या मला. तुमचं मोठे पण नकोय. सुरेश, अरे वहिनीला कसं तरीच होतं, तिला डॉक्टरकडे न्यावं लागेल. सर काका काका दादाला काही सांगू नका यातलं, नाहीतर तो वहिनीला येऊन काही बोलेल तिकडे. नाही सर. तो बघ माधवी दिसतोय. तू असं कर, या बाजूने घेऊन जा. सुलभा, अगं विनायकाची जप्ती आली आपल्या घरावर. सुलभा कुठे गेली? सुलभा दवाखान्यात गेले तू. ना पैसे कुठे दिले? तुझ्या धाकट्या बाबानं. सुरेश सुरेश काका विनायकाची जप्ती आली आपल्या घरावर. आणि नाही घरात नाही. मला भीती वाटते आता. घाबरू नकोस. जप्ती कशी येते मी पाहतो. या घराशी माझा मागीचा संबंध आहे जितका तुझ्या बापाचा आहे. घाबरू नकोस. तरी जप्ती आणण्यापूर्वी माधव तुला मी सांगितलं होतं मी तुझ्या बहिणीशी लग्न करायला तयार आहे. पण त्यावेळी माझी योग्यता तिच्या जोड्याजवळ सुद्धा उभी राहण्याची केली होती ना तुझ्या बायकोनं. आता तुझ्यासाठी कुठे जागा बघू ते सांग. तुम्हाला पैसे देऊन मी मागायला आलो हा काय माझा गुन्हा झाला? अरे तुमच्या शोकासाठी पैसे घेतले होते ना. तुम्हाला सिनेमा काढायचा होता, त्यात माझा काय गुन्हा? त्याच्या शोकासाठी नाही, तुम्ही तुमच्या शोकासाठी पैसे दिले. मान्य आहे, मी त्यांचा शोक पूर्ण केला ना. त्यांनी माझा करायचा होता. इडियट. ती या घरची रीत नव्हे आणि तो तिचा भाऊ आहे, घरात नव्हे. हे नातं त्यांना पैसे घेताना ठाऊक नव्हतं. मोहाच्या घरात माणसाकडे होते चूक. अरे त्यांचा मूर्खपणा हा काय माझा अपराध नाही. वाटेल ते अपमान सहन केले त्या घरात येऊन आणि पैसे देऊन. पण आता मला जास्त बोलायला वेळ नाही. आता तुरुंगाचे बंद दरवाजे तुझ्यासाठी उघडू नयेत असं तुला वाटत असेल, या अंगावरच्या कपड्यांशी घर खाली करायचं. खाली करणार नाही. घर त्याचं नाहीये, त्याच्या बापाचं आहे. आणि त्याचा बाप जिवंत असेपर्यंत तुम्हाला असले प्रकार घडता येणार नाही. त्यांच्या मरणाची वाट पाहायला मला वेळ नाहीये. काय झालं सुरेश? काका अण्णा गेलो. गेले रे अण्णा. का सुरेश? काका मी तुम्हाला खोटं बोललो. काका मी फर्स्ट क्लासने पास झालो. काका फर्स्ट क्लासने पास झालोय. अण्णा मी पास झालो. फर्स्ट क्लासने पास झालोय. गेला, सुटला. माझ्या तुला एका संकटातून आणखी सोडवशील तुला. अरे जन्मभर एक रास आणून थकला. शेवटी तो थकला बघला जीव एकटाच गेला. दादा तू चढ गेला. तू चढ गेला.
जा, तुला वेगळं माहिती ना, दूर जा घरातून. अण्णा सुरेश, सुरेश अण्णा, सगळ्यांना बरोबर असे टाकून बोलू मला. अण्णा मी वाईट आहे, दुष्ट आहे, आयुष्यात मी कुणाला सुख दिलं नाहीये, मी याची अविचारी आहे. तुझ्यासारखा मी सुद्धा पोरगा झाले रे सुरेश. सुरेश अण्णा, मी जप्ती परत घेऊन जातोय. जप्ती परत जाऊन नका, थांबा. अण्णा या घरांना आजपर्यंत कुणाची दया स्वीकार नाहीये. निघायचं. घर एक ठेवा, अखंड ठेवा, तिकडे तिकडे होऊ नका. बाबा, तुम्ही वेगळं केलेलं हे घर आज मी एक करतोय. आजपासून या घरात चूल एक असेल, येण्या जाण्याचा दरवाजा सुद्धा एक असेल. दादा, सुरेश, अरे आपल्या बहिणीला मुलगा झालाय. चला चला लवकर चला. माझा परत आला. आपला वेगळा झाला मुलगा आपल्या घरी परत आलाय. हे पाहण्यासाठी माधव तुझा भाव तुझ्या पुढे जन्माला आलाय. हॅलो हॅलो, या प्रयोगासाठी ते बक्षीस आलं आहे. जे रामेश्वर क्रीडा मंडळ देऊळ लावगणवाडी कडून रमेश या भूमिकेसाठी अतुल मुंडेकर यासाठी 505 रुपये पारितोषिक आलं आहे. मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या आजच्या प्रयोगासाठी जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांचे बालगोपाळ उत्कर्ष मंडळ देऊळ चारोळवाडी आमच्याकडून सर्वांचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशीच कृपा